बराबर। महाराष्ट्र शासनाने मार्टीची स्थापना केलेली आहे। या मार्टीसाठी कोणाचं योगदान होतं? बीडमधून सामाजिक कार्यकर्ते सय्यद नबील जमा यांचंही या मार्टीसाठी मोठं योगदान राहिलेलं आहे। मार्टीची संकल्पना त्यांना कधी सुचली आणि मार्टीसाठी त्यांनी कुठले कुठले परिश्रम घेतले, कुठल्या कुठल्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्यांनी भेट घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला, त्यासाठी त्यांच्या मार्टीच्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मार्टीची संकल्पना तुम्हाला कधी सुचली? 2019 कोविडच्या काळी जेव्हा सगळे लोक निवांत घरी बसले होते, तर हॉस्टेल लाईफमध्ये असताना माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप लाईफ हॉस्टेलमध्ये गेला, तर प्रत्येक जिल्ह्याचे मित्र एक संपूर्ण महाराष्ट्रभरात आहे। तर खाली असताना सगळे मित्रांची चर्चा झाली की समाजासाठी काहीतरी व्हावं, मुस्लिम आरक्षण का नाही होत आहे। तर त्यावेळी आम्ही विचारले, जसं आपले बीडचे आमदार सलीम यांची याचिका आहे मुस्लिम आरक्षणाची, त्यांना विचारले का नाही होत आहे। तर त्यांनी सांगितले की शबीर अन्सारी साहेबाला विचारले, त्यांना विचारले की धर्माच्या आधारावर आरक्षण थोडं कठीण आहे ते प्रोसेस, त्यामुळे आता कायद्याचे निकटात काय बसू शकतात, कोणती स्कीम आहे जे चालू आहे आणि आपण कोणती स्कीम उचलू शकतात। तर यासाठी आम्ही सर्च केलं आणि स्टुडंट्ससाठी जे इतर समाजाचे स्टुडंट्ससाठी एक हेल्प मिळत होते महाराष्ट्र शासनकडून, तर त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष गेलं। तर ज्याप्रमाणे दलित समाज बांधवांसाठी बार्टीची स्कीम सुरू होती, मराठा समाज बांधवांसाठी सारथीची स्कीम होती, ओबीसी समाज बांधवांसाठी महाज्योतीची स्कीम सुरू होती आणि ब्राह्मण ओपन समाजासाठी अमृतची स्कीम सुरू होती, तसेच आदिवासी बांधवांसाठी टाटीची होती आणि मातंग बांधवांसाठी आटीची मागणी होती। तर या निकषावर आम्हाला कोणाचा विरोध करायचा नव्हता, ते चांगले स्कीम होते। आम्ही मागणी करायचं ठरलं आमचं की मुस्लिम समाजासाठी मार्टी या नावाने, मौलाना आझाद रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट या नावाने आपण मागणी करूया। त्याच्यासाठी लढा कधीपासून सुरू केला? हे आम्ही 2019 पासून हे संघटन केलं आणि संबंधित मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे आम्ही त्या काळापासून लढा सुरू केला। त्यासाठी काय कृती समिती स्थापन केली का? एक मार्टी कृती समिती आम्ही महाराष्ट्राची स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लढा सुरू केला। यासाठी कोणाकोणा समर्थन मिळालं तुम्हाला? यासाठी अगोदर आम्ही सगळे मंत्र्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले, प्रस्ताव दिले, लागणारे संबंधित कागदपत्र त्यांना अधिकाऱ्यांना दिले, जे सेक्रेटरीएट लेवलवर होते त्यांना ते आम्ही आमच्याकडून पोच केली। त्यांच्याही आम्हाला पत्र आलं की अजून काय काय कागदपत्र लागते ते आम्हाला द्यावं। हे सगळं दिल्यानंतर आमच्या हे जे मुवमेंट होता हे एक स्लो प्रोसेसवर चालला होता। त्याला आम्ही जे सुरुवात केली ते मागचे जे नागपूरमध्ये अधिवेशन होता, हिवाळी अधिवेशन, त्याच्यात आम्ही त्याला धरून पकडण्याची ठाणलं आणि त्यासाठी आम्ही अनेक आमदारांना भेटलो आणि त्यांना आग्रह केला की तुम्हाला लक्षवेधी करावं लागेल। तर यासाठी आम्ही अनेक आमदारांना अप्रोच केलो, पण जे खूप आमदारांनी आमच्यासाठी आमच्या मागणीला स्वीकारून आमच्यासाठी त्या अधिवेशनात लक्षवेधी केली। त्याच्यात विरोधी पक्ष नेते जे आहेत, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात, शिवशाही फुले आंबेडकरांचे महाराष्ट्रात, जे शिवाजी महाराजांचे आदर्श आहे, सर्व समाजांना सोबत घेऊन चालण्याची जे पद्धती आहे, सर्व धर्म समभाव जे शिवाजी महाराजांची शिकवण आहे, त्या हिशोबाने जे मराठी मुसलमान आहे, जे महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रावर प्रेम करतो, यांना कशाला वंचित ठेवायला? जर सगळ्या समाजासाठी आपण स्कीम द्यायला लागले, फक्त एक समाजाला कशाला वंचित ठेवायचं? तर हे ह्यांनी मांडले, सत्तेत असून बच्चू कडू साहेबांनी मांडले आणि राजू नवघरे आपले बसमतचे आमदार आहे, सत्तेत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे, त्यांनी दोनदा हिवाळी अधिवेशनातही मांडलं आणि पावसाळी अधिवेशनात आता जे झाला नुकतीचं त्याच्यामध्येही मांडलं आणि त्यांनी कैलाश पाटील एक आहे त्यांनी दोनदा मांडलं
कैलाश पाटील आपले उस्मानाबादचे जे आमदार आहेत शिवसेने उद्धव बाळासाहेब गटचे, त्यांनी ही दोन्ही अधिवेशनात मांडला आणि ह्या दोघा आमदारांनी नोंद करून दिली की मुलगे जे आहे शिक्षणासाठी धरणे आंदोलनवर आझाद मैदानात बसल्या, आमची नोंद ही असेंब्लीमध्ये करून दिली. त्याच्यानंतर बच्चू कडू साहेब आहे, अबू आसिम आझमी साहेब आहे, अमीन पटेल साहेब आहे, रईस शेख साहेब आहे, त्या रईस शेख साहेब झाले, असे भाई जगताप साहेब आहे काँग्रेसचे, असे विविध आमदारांनी, बाबाजानी दुरानी साहेब पाथरीचे आहे, असे विविध आमदारांनी आमच्या मागणीला स्वीकारून लक्षवेधी केली आणि लक्षवेधी त्या काळात करण्यात आली. तर त्याच्याकडून काय झाला नाही, फक्त आश्वासन भेटले हिवाळी अधिवेशनानंतर. तर आम्ही ठरवलं की आता शेवटच्या अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन, यामध्ये आपल्याला लक्षवेधी करायला लावायचे आहे. तर आम्ही नंतर पुन्हा अप्रोच केलं आमदारांना आणि आम्ही ठरवलं की धरणं आंदोलन ही आझाद मैदानावर करायचे त्या काळात, अधिवेशनाच्या काळात, कारण ते प्रेशर बिल्डअप करायचं होतं आहे. तर आम्ही 2-3 दिवस तिकडे आझाद मैदानावर आंदोलन केलं अधिवेशन चालू असताना. तर आमचे डेलिगेशनला अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की मी 15 दिवसमध्ये ही मार्ग लावणार कशाही पद्धतीने. तेही खूप डेरिंगबाज आणि त्यांचे काम करण्यामध्ये एक धमक आहे. त्यांनी ते आम्हाला बोलून घेतलं आणि ते प्रस्तावही तयार करून त्यांनी अर्थ नियोजनला ते पाठवलं. त्यासाठी त्यांचे जे मित्र आहे अमीन पटेल काँग्रेसमध्ये मागे असताना त्यांना सांगितले की हे मुले चांगलं काम करायला लागले, त्यांना सपोर्ट करावं लागतं. आणि भिवंडीचे माजी आमदार आहेत, 2दा आमदार राहिलेले रशीद ताहिर मोमीन साहेब, त्यासाठी त्यांचे जे मित्र आहे अमीन पटेल काँग्रेसमध्ये मागे असताना त्यांना सांगितले की हे मुले चांगलं काम करायला लागले, त्यांना सपोर्ट करावं लागतं. आणि भिवंडीचे माजी आमदार आहेत, 2दा आमदार राहिलेले रशीद ताहिर मोमीन साहेब, त्यांनी खूप जोमाने अब्दुल सत्तार साहेबांना सांगितले की तुम्ही डेरिंगबाज आहे, तुम्ही करू शकता, तुम्ही याच्यासाठी जोर लावा. तर अब्दुल सत्तार साहेबांनी तसा प्रस्ताव अर्थ नियोजन विभागाला पाठवलं. त्याच्यानंतर अडचण आली की अर्थ नियोजन हे सेक्रेटरिएटमध्ये इश्यूज चालू होता की अल्पसंख्याकचे सेक्रेटरीने फायनान्सच्या सेक्रेटरीला दिला प्रस्ताव. त्याच्यानंतर फायनान्स करून त्रुटी आली. त्रुटीमध्ये आम्ही फार डिसअपॉइंट झालो की बजेट आउटले नाही आहे, शिल्लक बजेट नाही आहे आणि त्याच्या डिस्क्रिप्टिव्ह स्कीम्स पाहिजे होते, ते आम्ही डिस्क्रिप्टिव्ह स्कीम्स दिली. पण आणि त्यांनी सांगितलं की दुसरे महामंडळं जे आहेत त्यांचे परफॉर्मन्स चांगला नाही, तर ह्याची गरज कशाला, अगोदर त्यांच्या परफॉर्मन्स होऊ द्या, नंतर ह्यांच्या परफॉर्मन्स होऊ द्या. हे डिपार्टमेंटल ऑफिशियल त्रुटी होती. पण त्या काळात आम्हाला कळलं हे ऑफिशियल तर हे चालणारच आहे, पण हे डिसिजन मिटिंग आहे, हे त्रुटीला कोणी मार्ग लावू शकत असेल तर ते फक्त अजित पवार आहे. त्यासाठी आम्ही थोडं डिसअपॉइंट झाले. मग मला माझी लढाची जाणीव आपले रिपोर्टरचे जे संपादक आहेत ते आमचे मोठे बंधू, ते लहानपणापासून आमचे घरासमोर राहत होते, ते आम्हाला आपले लहान बंधूसारखा वागत असते. त्यांनी विचारले काय झालं रे, हे कशामध्ये काय त्रुटीमध्ये रिजेक्ट झाला का, इकडे मला भेट काय आहे सांग. तर आम्ही डिसअपॉइंट होले. त्यांनी प्रोत्साहन दिला रे असं खचून जायचं नाही, मला हे खचून जायची ते नाही आहे आणि आपण करू काय आहे सांग. तर त्यांनी तेवढं तिकडेच त्या स्थानीच धनुभाऊला फोन केला आणि त्यांना सांगितले की ही जी गोष्ट आहे ठीक आहे, वोट जे काही असेल, पण ही जी गोष्ट आहे हे विद्यार्थ्यांसाठी आहे, युवकांसाठी आणि नेक्स्ट जनरेशनसाठी आहे. आणि नेक्स्ट जनरेशन हे मागच्या जनरेशनसाठी नाही आहे, यांना मुद्दे अनुसार हे वोट करणार आहे आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काय करावं लागणार आहे. आणि यूथ हे सर्वात जास्त आहे आता इंडियामध्ये. जर आपण पर्सेंटेज बघते पूर्ण त्यांनी धनुभाऊला सांगितले आणि हे काही करून तुम्ही मार्ग लावा, आता अजितदादांना बोलून मला कळवा असं तर तय्यब म्हणाले. त्यांना एक हक्काने त्यांनी सांगितले. तर धनुभाऊनी ते बोलल्यानंतर परत कॉल केला तय्यबला की तय्यबबाई माझा बोलणं झाला अजितदादांना की करावं लागतं. त्यांना समजून सांगितलं आणि अजितदादांनी सांगितले की मी हे कॅबिनेटमध्ये ते विषय मार्ग लावणार आहे. आणि कॅबिनेटच्या दिवशी मला सकाळी कॉल आला तय्यबबाईचा, काय कुठे आहे नबील, साहेब घरी आहे. तर मुबारक म्हणाले. मग कशासाठी साहेब, तर तुमच्या विषय मार्ग लागला आज मीटिंगमध्ये. साहेब आता मीटिंग झाली नाही आणि मी न्यूज करायला लागले की तुमच्या विषय मार्ग लागला. साहेब तुम्ही आता नको करा,
एक आपल्यामध्ये एक ते थोडा असतं ना की आता जाऊ करा, मीटिंग होऊ द्या, त्यांच्या ऑफिशियल अनाउन्समेंट येऊ द्या, नंतर तुम्ही करा. तर साहेबांनी सांगितले ते विषय झाला आणि त्यांनी 1:30-2 वाजता न्यूज केली आणि ते न्यूज मीटिंगची नंतर आली 5 वाजता. मार्टीचे फायदे काय होणार आता? मार्टीचे हे आपण जे मागणी केलेली आहे हे बार्टी सारथी महाज्योतीच्या आधारावर आपल्याला स्कीम्स पाहिजे. आता तर एक मार्टीचे फॉर्मेशनसाठी 6 कोटी ऑफिशियल फॉर्मेशन, पदनियुक्ती आणि स्टेशनरी यासाठी 6 करोड 25 लाख बजेट दिलेलं आहे. पण दुसरे सहाय्यक संस्था या धर्तीवर जे आहे त्यांचं जर आपण बजेट बघितलं 60 कोटी आहे, 100 कोटी आहे, 200 कोटी आहे. ठीक आहे, आपल्याला एकदमच एवढा नाही भेटू शकत. पण जे दुसरे स्कीम्स आहेत त्यांना जर आपण बघितले, 1-2 जर स्कीम सुरू आता झाली आणि नंतर पुढे आपण त्या धर्तीवर पूर्ण स्कीम त्यांच्यासाठी जर सुरू केले तर आपण त्याच्यात बघू शकतात की ते सहाय्यक संस्थांमध्ये जे 10वी आणि 12वीचे मुले असतात जे मेरिटमध्ये असतात तर ते ठराविक बजेटानुसार कोटा असतं की टॉप 100, टॉप 500, टॉप 1000 यांना स्कॉलरशिप 6,000 रुपये महिना. जे मुले एंट्रन्ससाठी प्रिपेअर करतात तर ते कशाचे असू द्या, मेडिकलचे असू द्या, इंजिनिअरिंगचे असू द्या किंवा MPSC, UPSC, सिव्हिल सर्व्हिसेस, पोलीस भरती, बँकिंग, IMF आणि वेगवेगळे प्रकारचे जे काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्यांना प्रिपरेशनसाठी एक भत्ता मासिक भेटत असते. कारण आम्हाला माहीत आहे जे हॉस्टेलमध्ये मुले शिकत आहेत त्यांना माहीत आहे की किती चांगल्या घराच्याही असू द्या त्यांना हॉस्टेल लाईफमध्ये जगत असताना ते महिन्याचे पैशाचे ते बार पॅरेंट्सवर पडत आहे. तर हे जर टेका भेटला तर खूप चांगला होईल. हे आहे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे स्कॉलरशिप्स आहेत ते मेरिटच्या हिशोबाने जे मेरिटमध्ये आले शिक्षणात त्याचा फायदा होणार आहे. शिक्षणामध्ये नक्कीच त्याला फायदा ते कारण ते मेरिटोरियस आणि चांगले ग्रेड असणाऱ्या मुलांना ते आर्थिक बळ देणारी संस्था आहे. ज्यांच्यामध्ये कौशल्य आहे त्यांना कौशल्य डेव्हलपमेंट करणारी संस्था आहे. जे PhD साठी प्रयत्न करायला लागले त्यांना आहे. जे काही चांगले कोर्सेससाठी प्रयत्न करणार आहे आणि चांगले कौशल्य डेव्हलपमेंट पण आहे त्यासाठी वेगवेगळे असे 10-15 प्रकारचे स्कीम्स आहेत ते तर त्याच्यामुळे नक्कीच शिक्षणाला मदत भेटणार आहे. देशामध्ये इतर राज्यामध्ये अशी काही योजना आहे का? देशामध्ये इतर राज्याची तर माहित नाही पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजाला होती, फक्त मुस्लिम समाज हा वंचित होता. आणि हे अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रस्तावामुळे धनुभाऊ अजितदादा यांचे खडाळीचे निर्णयामुळे आणि आम्ही शिफारस पत्र घेतले होते काही मंत्र्यांचे. त्याच्यात छगन भुजबळ साहेबांनी शिफारस पत्र दिला होता, त्याच्यात हसन मुश्रीफ साहेबांनी दिला होता, त्याच्यात आपले तटकरे आदितीताई तटकरे यांनी आपल्याला निवेदन दिलं होतं, आपले संजय बनसोडे साहेब क्रीडा मंत्री त्यांनीही निवेदन दिलं होतं. या सगळे मंत्र्यांनी निवेदनही दिला आणि जेव्हा ते विषय कॅबिनेटमध्ये आला तेव्हा त्यांनी आपली बाजूही मांडली. म्हणजे अल्पसंख्याकांसाठी महाराष्ट्रात ही पहिलीच योजना म्हणून पहिली योजना नाही म्हणू शकता. इतर देशातल्या इतर राज्यात ते दुसऱ्या राज्याची थोडा काही तेवढी माहित नाही पण महाराष्ट्राचे मराठी मुसलमानांसाठी हे खूप मोठा एक दिलासा, खूप मोठी हेल्प आणि खूप बळ करणार आहे आणि चांगले कौशल्य डेव्हलपमेंट पण आहे. त्यासाठी वेगवेगळे असे 10-15 प्रकारचे स्कीम्स आहेत ते तर त्याच्यामुळे नक्कीच शिक्षणाला मदत भेटणार आहे. देशामध्ये इतर राज्यामध्ये अशी काही योजना आहे का? देशामध्ये इतर राज्याची तर माहित नाही पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजाला होती, फक्त मुस्लिम समाज हा वंचित होता. आणि हे अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रस्तावामुळे धनुभाऊ अजितदादा यांचे खडाळीचे निर्णयामुळे आणि आम्ही शिफारस पत्र घेतले होते काही मंत्र्यांचे. त्याच्यात छगन भुजबळ साहेबांनी शिफारस पत्र दिला होता, त्याच्यात हसन मुश्रीफ साहेबांनी दिला होता, त्याच्यात आपले तटकरे आदितीताई तटकरे यांनी आपल्याला निवेदन दिलं होतं, आपले संजय बनसोडे साहेब क्रीडा मंत्री त्यांनीही निवेदन दिलं होतं. या सगळे मंत्र्यांनी निवेदनही दिला आणि जेव्हा ते विषय कॅबिनेटमध्ये आला तेव्हा त्यांनी आपली बाजूही मांडली. म्हणजे अल्पसंख्याकांसाठी महाराष्ट्रात ही पहिलीच योजना म्हणून पहिली योजना नाही म्हणू शकता. इतर देशातल्या इतर राज्यात ते दुसऱ्या राज्याची थोडा काही तेवढी माहित नाही पण महाराष्ट्राचे मराठी मुसलमानांसाठी हे
खूप मोठा एक दिलासा, खूप मोठी हेल्प आणि खूप बळ देणारा जे स्टुडंट्स आहेत ते शिक्षित व्हावे आणि मराठी मुस्लिम म्हणून देशात आणि जगभरात नाम त्यांचं झालं पाहिजे. जसा अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलामने आपलं नाव केलं शिक्षणाच्या माध्यमातून, तर त्याचप्रमाणे जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते नक्कीच हे आर्थिक बल भेटण्याने आपल्याला चांगले विद्यार्थी आणि चांगले महाराष्ट्र आणि देशाचे नागरिक भेटतात. तुमच्यासोबत इतर बी काही सदस्य होते का? हो, माझे सोबत औरंगाबादचे आमचे जे कृती समितीच्या मी ज्यांना अध्यक्ष स्वीकारले होते ते आमचे ॲडव्होकेट आझाद पठाण होते, ॲडव्होकेट शाहबाज पठाण म्हणून मुंबईतून होते, ॲडव्होकेट वसीम कुरेशी म्हणून बुलढाण्यातून होते, ॲडव्होकेट प्रोफेसर समीउल्ला म्हणून परभणीतून होते. अजून असे पूर्ण म्हणजे जिल्ह्यातून आम्ही 1-2 असे जसे अब्दुल बारी सर एक्सपिरियन्स सोशल वर्कमध्ये नागपूरचे होते, नागपूरचे उमेर भाई म्हणून होते, यवतमाळचे होते. असे प्रत्येक जिल्ह्याचे आमच्या सोबत 1-2 जे काम करणारे आहे. मला क्वांटिटी नाही पाहिजे होती, क्वालिटी जे झटणारे लोक आहेत ते आमच्यासोबत होते. बीडमधून तुम्ही एकटे होते का? बीडमध्ये मी एकटे होते, पण जेव्हा आदेश आला की माटीची स्थापनेसाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात टीम करायची होती, तर बीडमध्येही माटीची टीम करण्यात आली होती, बीड माटी कृती समिती. आणि त्यांचा खूप मोठा प्रोत्साहन, गायडन्स, पूर्ण त्याच्यात जे होते एक्सपिरियन्स लोक होते त्यांनी फारसा गायडन्स दिला, प्रोत्साहन दिला की तुम्ही लढा, आम्ही गायडन्ससाठी आहे. त्याच्यात आपले तामीर न्यूजपेपरचे काझी मखदूम साहेब होते, CR पटेल साहेब त्याचे प्रमुख होते, बीडचे लोकमत टाइम्सचे जे एडिटर आहे CR पटेल साहेब, काझी मखदूम साहेब होते. त्याच्यात आपले मुस्तफा खान सर होते, मुजीब सर होते, हसीन अख्तर सर उर्दूचे होते. त्याच्यानंतर समीर सरकार एक युवक होते, खुर्शीद आलम होते. त्याच्यानंतर एतेमाद पेपरचे जावेद भाई होते. त्याच्यानंतर सिराज आठू साहेब हे होते. असं सगळे एक संघटन मिळून सगळ्यांनी काम केलं होतं. पण महाराष्ट्रात त्यांनी मला पुढाकार दिला.